एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत. मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसरातही महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून मोठं आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात एसटी वाहन चालक, कंडक्टर, मेकॅनिकल कर्मचारी ह्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झालेत. बस स्थानकाच्या गेटवर कामगारांनी हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करत निषेध केलाय. यावेळी वेतन थकबाकी तात्काळ मिळावी, महागाई भत्ता वाढवावा, प्रवाशांना सुटे पैसे देताना अडचणीत असल्यानं भाडेवाढ 5 रुपयाच्या पटीत करावी, आरटीओ दंड वसुलीबाबत निर्णय घ्यावा अशा मागण्या करत सध्या अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आमच्या व्यथा समजून घ्याव्यात, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जर सरकारनं यावर त्वरित निर्णय घेतला नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सुद्धा कामगार संघटनांनी दिलाय. आज मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे. हे आंदोलन अशासाठी आहे की परवाच्या 7 तारखेला आमचं वेतन हे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयांनी कमी होणार आहे. माझी सरकारला विनंती आहे की नुकतंच 6,500ची वेतनवाढ केल्यानंतर या सरकारच्या बाजूनं एसटी कामगाराचं एक चांगलं मत झालेलं होतं. 5 हप्ते फरकाचे आता या महिन्यामध्ये संपत आहेत. तातडीनं जो काही नवीन वेतनवाढ आहे त्याचा फरक आम्हाला अदा केला पाहिजे. दुसरी बाब की एसटी कामगार संघटनेची आणि कृती समितीची अशी मागणी होती की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे. तसा निर्णयही एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना आणि माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दोघांनी आश्वस्त केलेलं आहे की एसटी कामगार हे आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि माझी विनंती त्यासाठी आहे की राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे. मात्र आता तातडीनं आमचं वेतन कमी होतं आहे. त्या कमी वेतनाचा निर्णय माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. काल परवा एक कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की परिवहन मंत्री अगदी स्पोर्ट्स कारसारखे, बुलेट ट्रेनसारखे निर्णय घेतात आणि खरंच धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ते माहीर आहेत. मात्र आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही निर्णय त्यांनी धडाकेबाजपणे घेतला पाहिजे. दुसरी बाब, आमच्या परिवहन मंत्र्याकडेच आरटीओचं खातं आहे. राज्यभर आमच्या चालकांवरती 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपये दंडाची प्रक्रिया चालू झालेली आहे. आम्हाला सेफ्टी बेल्ट नाही आहे, स्पीडोमीटर बंद आहेत. आम्ही जर एखाद्या ट्रकला ओव्हरटेक नाही केलं तर प्रवासी पाठीमागून घंटीचा बैल म्हणून ओरडतात आणि मग आम्हाला दिवसात 4-4 वेळा दंड दिले जातात. ते दंड तातडीनं रद्द झाले पाहिजेत. आम्हाला त्या ठिकाणी अनेक शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हाऊस आता चालू आहे. एसटी कामगारांचं रडगाणं सरकारने ऐकलं पाहिजे. तातडीनं बैठक लावून एसटी कामगारांच्या वेतनावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि यासाठी आजचं राज्यभरात लक्षवेधी आंदोलन होतं आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मात्र हे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल.